महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने मग कोणाच्या कृपादानाने या ठिकाणी परमार्थ चालू आहे याचा आपण विचार करणार आहोत. एक काळ असा होता, धर्म म्हणजे काय माहित नव्हतं, नीती म्हणजे काय माहित नव्हतं, परमार्थ का करायचं माहित नाही, भक्ती का करायची माहित नाही, वारीला का जायचं माहित नाही, कीर्तन का करायची माहित नाही. गंडा दोऱ्यावाल्यांचा परमार्थ झालेला होता, अंधश्रद्धावाल्यांचा परमार्थ झालेला होता. परमार्थ एक मक्तेदारी झालेली होती. परंतु 12व्या शतक आणि 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंद्रायणी नावाची झुळझुळ वाहणारी नदी आहे, सिद्धेश्वर नावाचं बेट, विठ्ठल पिता आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी एक ज्ञान सूर्य जन्माला आला. आणि वयाच्या 16व्या वर्षी, लक्ष देऊन ऐका, वयाच्या 16व्या वर्षी संस्कृत मध्ये असणारी गीता प्राकृतामध्ये आणण्याचं काम माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी केलं. संस्कृत गीता कळेना कुणाला म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. संस्कृत मध्ये असणारी गीता तुमच्या आमच्या पर्यंत आलेली नव्हती, तुम्हाला आम्हाला कळत नव्हती. का वाचायची ज्ञानेश्वरी, का वाचायची गीता, का करायचा परमार्थ, महाराज तुमच्या आमच्या पर्यंत आलेला नव्हता. आणि 12व्या शतकामध्ये क्रांती झाली, एक ज्ञान सूर्य जन्माला आला, नाव माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर नावाचा ग्रंथ आहे. वय वर्ष बोला, वय वर्ष 16, लक्षात राहू द्या. आणि 16व्या वर्षी वयाच्या केलेली प्रतिज्ञा आहे, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, अरे देणे घेणे सुखाची वरी होऊ द्या जगा. या मराठ्यांच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला पाहिजे, माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं स्वप्न आहे. पण किती जणांना समजली ब्रह्मविद्या, कशाला म्हणतात ब्रह्मविद्या, कशा बरोबर खातात ही ब्रह्मविद्या, महाराज तुमच्या आमच्या पर्यंत आज आली नाही, नवे नवे आलेलीच नाही. परंतु समाजानं काय दिलं माऊली ज्ञानोबरायांना, लक्ष देऊन ऐका, कानवरती करून ऐका. समाजानं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना काय दिलं, इंद्रायणीवरती आंघोळ करून दिली नाही, झोळीमध्ये शेण टाकावं माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या, गावाच्या बाहेर काढून द्यावं, हाल हाल करावे ज्ञानोबरायांचे. तरीही परमार्थ तुमच्या आमच्या पर्यंत आणून पोचवला. म्हणून 1 नंबरला त्यांचं नाव घेईल, कारण ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले, हा उभारिले देवालया, म्हणून 1 नंबरला त्यांचं नाव घेईल. 2 नंबरला नाव घेईल जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया, या मराठी मातीतील जगद्गुरु, ज्यांनी 5वा वेद निर्माण केला ते जगद्गुरु. आणि त्या तुकोबरायांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या नंतर थोडाफार आलेला परमार्थ, पुन्हा त्याच्यावरती अंधकार आला, पुन्हा त्या परमार्थावरती ग्लानी आली. माझ्या तुकोबरायांनी घरोघरी जावं आणि सांगावं, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. पण घेतला का श्रोते मंडळी, ऐका, घेतला का, देव न लगे, देव न लगे, नको महाराज तुमचा देव, कारण सगळं ठेवायला जागा आमच्याकडे आहे.
परंतु तुमचा देव ठेवायला आमच्या जागा नाही स्वीकारला. परंतु बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या जन बुडतय अधोगतीला चाललंय. समाजाचा कुठेतरी उद्धार झाला पाहिजे, तुकोबरायांचं स्वप्न आहे. म्हणून परमात्मा तुमच्या आमच्या पर्यंत आणून पोहोचवला. काय दिलं समाजानं त्यांना? अरे गावामध्ये राहून दिलं नाही, गाढवावरती बसवं, डोक्याचं मुंडन करावं, डोक्याला शेंदूर लावावा, गळ्यामध्ये चपलाचा हार घालावा तुकोबरायांचा. तर ही परमार्थ तुमच्या आमच्या पर्यंत आणून पोहोचवला. म्हणून 2 नंबरला त्यांचं नाव. 1 नंबरला माऊली महावैष्णव नरोबराया, 2 नंबरला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराया, आणि 3 नंबरला नाव घेईल. लक्ष देऊन ऐका, कान वरती करून ऐका सर्वांनी. 3 नंबरला नाव घेईल छत्रपती शिवाजी महाराज. बरेच जण मला विचारतात, महाराज परमार्थाचा छत्रपतींचा काय संबंध? मी तर सांगेल, परमार्थाचा आणि छत्रपतींचा बराच संबंध आहे. छत्रपती नसते जात कीर्तन ऐकायला मिळालं नसतं, छत्रपती नसते जात मंडप नसता, छत्रपती नसते जात मंदिरं नसती, अरे छत्रपती नसते तर मंदिरावरती कळस नसता, अरे छत्रपती नसते तर आपल्या अंगणातली तुळस नसती. म्हणून या ठिकाणी मी 3 नंबरला त्यांचं नाव घेईन. वयाच्या 16व्या वर्षी, ऐका लक्ष देऊन, 16वा शतक आहे. 16व्या शतकातली परिस्थिती, मुघली सत्ता, मुघलांनी दिवसा यावं, नवऱ्यासमोर बायकोला घेऊन जावं, भावासमोर बहिणीला घेऊन जावं, बलात्कार करावा, अत्याचार करावा परिस्थिती होती. ही परिस्थिती माझ्या जिजामातेने उघड्या डोळ्यांनी पाहिली. जिजामाता आई शिवायच्या समोर गेलेत. आई शिवायला प्रार्थना करतात, विनंती करतात, आईचा पुत्र देई गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, आई असा पुत्र या उदरामध्ये दे, ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. आई शिवाईनं कौल दिला. मग जिजामातेला ढोळे लागले, घोड्यावर बसावं, दांडपाठ मुघलांचा नैनाट करावा, हिंदवी स्वराज्य निर्माण करावं, बळीचं राज्य यावं, माझ्या आपल्याला न्याय मिळावा, हे डोळे जिजामातेला लागले. मग एक क्रांती झाली. लक्ष देऊन ऐका, 19 फेब्रुवारी 1630 उगवला. एक क्रांती झाली, एक ज्ञान सूर्य जन्माला आला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी आमच्या पुणे जिल्ह्यातील, आमच्या 12 मावळ प्रांतातील सगळे मावळे एकत्र केले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. वय वर्ष 16. हे तारुण्य व्यसन आणि फॅशन मध्ये गुंतून देऊ नका. माझ्या राजांच्या विचारावरती चला, माझ्या माऊलींच्या विचारावरती चला, माझ्या तुकोबरायांच्या विचारावरती चला, तरच आपला इह लोकही सुखाचा होईल आणि परलोकही सुखाचा होईल. म्हणून त्यांच्या कृपादानी, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नकाड राना जाऊ जनी, जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत साधू वैराग्याचा पुतळा ज्यांनी 5वा वेद निर्माण केला असे संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठात नसणारा, त्याचप्रमाणे गाथेतही नसणारा, परंतु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांचा, जे तुकोबराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर जे 12 भंग लिहून पाठवले त्याच्यातील 7 क्रमांकाचा भंग विठ्ठल. शक्यतो हे अभंग कुणी कीर्तनाला घेत नाही. असं प्रस्तुत म्हणणं तुकोबराय या ठिकाणी वर्णन करतात की ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नकाड राना जाऊ जनी. महाराज म्हणतात जी वस्तू आहे ना
त्या वस्तूची ओळख करून घ्या. त्या वस्तूविषयी ज्या तुमच्या आमच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना सांडा, म्हणजे कल्पना टाकून द्या. जर नाही त्या कल्पना टाकल्या तर आपल्या हिताच्या ठिकाणी आपण बुडले जाऊ. कारण म्हणतात जनी झालं कुठे बुडवाल हित, विचारी मनात आपोलिया. मला म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी तुम्ही आम्ही बुडले जाऊ. मग एक काम करा. काय करा तर आपल्याच मनाला विचारून पहा ती वस्तू नेमकी कोणती आहे, आणि त्या वस्तूची ओळख तुकोबऱ्या 3ऱ्या चरणामध्ये करतात. आपुलिया जीवे शिवासे पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. महाराज म्हणतात आपल्या जीवामध्ये त्या शिवाला पाहावं. जे आत्मसुख आहे ते आत्मसुख वेळोवेळी उपभोगावं. कारण त्या आत्मसुखामध्ये जो आनंद आहे तो आनंद इतर कुठेही प्राप्त होत नाही. जर इतर दुसरीकडे कुठं फिरत बसला तर महाराज म्हणतात जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपोलिया. आपल्या हिताच्या ठिकाणी बुडले जातात. म्हणून महाराज म्हणतात एक काम करा. काय करा? घ्यावे आत्मसुख, स्वरूपी मिळावे, अनुभूती लीन व्हावे. तुका म्हणे ते आत्मसुख घ्यावं, आपल्या स्वस्वरूपामध्ये लीन व्हावं. एवढाच महाराज या अभंगात सांगतात. विढल लक्ष देऊन ऐका. थोडासा बारकाव आहे, तुम्ही सगळे जाणकार आहात. अभंगच्या अर्थी 12 अभंगातला आहे. त्या अर्थी त्याच्यात काहीतरी गुह्यतम गुह्य गोष्ट दडलेली आहे. महाराज म्हणतात जीवन जगत असताना तुम्ही आम्ही एका गोष्टीसाठी सर्वजण तळमळ करतो. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रत्येक व्यक्तीची एकच अपेक्षा आहे, महाराज आम्हाला जीवनात प्राप्त झालं पाहिजे. काय बोलत राहा थोडे थोडे. काय प्राप्त झालं पाहिजे? सुख. आणि मग लागलं का हो? काय उत्तर आहे? 80 वर्षाच्या आजोबाजवळ जा आणि 80 वर्षाच्या आजोबाजवळ जा आणि त्याला साष्टांग दंडवत करा, प्रणिपात करा. आणि प्रणिपात करून एकच प्रश्न त्यांना विचारा, महाराज जीवनात तुम्हाला सुख लागलं का? काय उत्तर आहे? काय उत्तर? काय करे महाराज? मेलं म्हणजे? मेलं म्हणजे गेलं का? मेलं म्हणजे चालू झालं? कसं आहे? गेलं. मी पुरावा देऊन बोलणारा महाराज आहे. कारण जे जे बोलावं त्याला पुरावा असावा. आणि नाही पुरावा दिला तर का महाराज? तुम्हाला समजलं ना? हा तेवढे हुशार आहात तुम्ही. हा तुम्ही तेवढे हुशार आहात. हा मेलं म्हणजे गेलं नाही. महाराज म्हणतात मेलं म्हणजे चालू होते. पुनरोपी जननम पुनरोपी मरणम पुनरोपी जननी जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरोपी जननम पुनरोपी मरणम पुनरोपी जननी जठरे शयनम पुनरपि मरणम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. सोपं सांगतो. माऊली नारोबाची सोपी होई सांगतो. उपजेते नाशे नाशिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मला म्हणतात जसा घड्याचा काटा फिरतो 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 पुन्हा बारावरती येतो. पण फिरत असताना घड्याळाच्या काट्यामध्ये किती काटे आहेत? 4. तुम्ही जागा आहेत ना? ऐकताय ना? हा लक्ष देऊन ऐका. किती काटे आहेत? 3 काटे आहेत. त्या 3 काट्यामध्ये एक आहे सेकंड काटा, दुसरा आहे मिनिट काटा आणि तिसरा आहे तास काटा. आता या तिन्ही काट्यातील जो तास काटा आहे ना हा सर्वात जोरात पळतो. बरोबर? नाही नाही म्हणजे तुम्ही ऐकताय. हा चेक करावं लागतो कधी कधी ऐकताय का नाही ऐकताय. हा सर्वात जोरात पळतो तो तास काटा नव्हे तर सर्वात जोरात पळतो तो म्हणजे सेकंड काटा. त्याच्या पाठोपाठ पळतो कोण? मिनिट काटा. आणि सर्वात शेवटी दमादमाने चालतो कोण? म्हणा ना तास काटा. पण फिरणं मात्र तिघांचं चालूच आहे. पण ऐका, पण महाराज म्हणतात हे तिन्ही काटे एकदा मात्र एकत्र येतात. कधी? आता जाऊ द्या ना. हो हे असलं नको काय गातेतलं असावं. हा एकदा मात्र हे सगळे एकत्र येतात. कधी? 12 वाजता. तद्वत तुमचं आमचं सुद्धा
फिरणं या तिन्ही काट्याप्रमाणे चालू आहे. आणि एक मात्र शेवटची वेळ म्हणून तुम्हाला आम्हाला नरदेह प्राप्त झाला. नामदेवराय बोलतात, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. फेरा पडे सुकनियावर फेरा पडे सुकनियावर जमी ओळखी करात मराम, यात 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 जमी ओळखी करात नामदेव या ठिकाणी वर्णन करतात, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. मला म्हणतात, तुम्हाला मला नरदेह प्राप्त झाला, ती म्हणजे शेवटची पाळी म्हणून नरदेह प्राप्त झाला. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमची आमची एकच अपेक्षा आहे, काय? सुख लागावा. लागलं का? नाही ना लागलं. एक परंपरेचा दृष्टांत ते समजला तर पण, नाही समजलं तर द्या सोडून. ऐका, लक्ष देऊन ऐका. तेल घाणा माहिती का तुम्हाला? तेल घाणा एक तर हा म्हणा तर नाही म्हणा माहिती. आता तो तेल घाणा दिवसभर चालण्यासाठी, दिवसभर फिरण्यासाठी त्या घाण्याला काय जुंपले जातात तुमच्याकडं? गाढव नाही हो. मग काय झुपतात महाराज? बैल झुपतात. बैल, गाढव नाही झुपत. आता तो बैल त्या घाण्याभोवती फिर 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 फिरतो, बरोबर. आता फिरत असताना त्या बैलाला हाणावं लागतं. कोणाला? मी कोणाबद्दल सांगतोय? हा फक्त डोक्यात राहू द्या. हा हा नाही, बैलाला हाणावं लागतं ना. आता बैलाला हाणावं लागलं म्हणजे एक गडी वाढला. कशाला? हाणायला. आता एक गडी वाढला म्हणजे 500 रुपये रोज वाढला ना. तुमच्या गड्याला किती रुपये रोज? आमच्याकडे 500 रुपये. हा, आता 500 रुपये रोज वाढला. मग तो तेली दादा काय करायचा? उत्पादन खर्चामध्ये वाढ होऊ नये म्हणून तो एक युक्ती करायचा. काय करायचा? एवढी एक वावभर काठी घ्यायचा. काठी घेतल्याच्या नंतर त्या काठीला एवढी दोरी बांधायचा, दोरी एका टोकाला, आणि बांधल्यानंतर एवढी एवढी घासाची पिंडी त्या दोरीला बांधायची. आणि ती बांधलेली काठी जी आहे ना, ती काठी जो बैल घाण्याला जुंपलेला आहे ना, त्या बैलाच्या जोवावरती ती काठी बांधायची. कोणती? म्हणा ना पिंडीची. म्हणजे बैलाला पिंडी पुढं दिसायची. पुढं जशी बैलाला पिंडी पुढं दिसते तसा बैल विचार करतोय, काय आता 2 पावले चाललो, मला खायला मिळणार आहे काय? घास मला खायला मिळणार आहे. त्या आशेनं, त्या अपेक्षेनं आता बैल पुढं पाऊंड टाकायला लागला. जसा बैल पुढं चालायला लागला तशी पिंडी पण, बोला की, पुढं चालायला लागली. बैल विचार करतोय, माझ्यापेक्षा हिनं वेग कसं काय धारण केला, माझ्यापेक्षा कशी काय जोरात पडायला लागली. म्हणून बैल त्या आशेनं, त्या अपेक्षेपेटी अजून जोरात चालायला लागला. जसा बैल जोरात चालायला लागला तशी पिंडी पण. आनंद. पण त्याच्यात एक प्रक्रिया घडायची. एवढी दोरी मुकली होती ना, पिंडीला हेलकावे बसवायची. माग पुढं, माग पुढं, माग पुढं. माग आली म्हणजे बैलाच्या कुठं आली? म्हणा जवळ आली. आणि पुढे गेली म्हणजे कुठे गेली? बैलाच्या लांब गेली. जशी जवळ आली तसा बैल विचार, आली आली आली, गेली गेली. मला एक सांगा, ती पिंडी बैलाला खाण्यासाठी प्राप्त कधी होईल? दिवसभर फिर 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 फिरला तरी प्राप्त होईल का? जोपर्यंत तो त्या जोतनं मोकळा होत नाही तोपर्यंत त्याला ती पिंडी प्राप्त होऊ शकत
नाही, तद्वत तुमचं आमचं सुद्धा तसंच झालंय. कोणासारखं? हा मना भिऊच नका. तुमचं आमचं सुद्धा तसंच झालंय हो. त्या बैलासारखं झालंय हो. महाराज मी एवढं केलं की मी सुखी होईल, मी एवढं केलं की सुखी होईल, एवढं केलं की सुखी होईल. अरे त्या आशेच्या पाठीमाग पळता पळता अख्खा जन्म गेला हो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला. क्षणायक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणायक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाची न पावला, हिंडता दिशाची न पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहिता नेनती कोणी, माझे स्वहिता नेनती कोणी. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहिता नेनती कोणी, माझे स्वहिता नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनायक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा चिन पावला, माझ्या व्यक्तीला दिवा सर्व सुखाची आशा जन्म गेला, जनायक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा चिन पावला, माझ्या व्यक्तीला दिवा. मला म्हणता सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. मला म्हणतात दाही दिशा फिर 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 फिरत राहिलो, पण काय सुख नावाची गोष्ट काय प्राप्त व्हायना. पण आमचे संत तर बोलतात आम्हाला सगळी सुख उपभोगली, आम्ही सगळी सुख आम्हाला मिळाली, सर्व सुखले आलो सर्व अलंकार. मग आपल्याला का प्राप्त होत नाही? मग एक साधक तुकोबरायांच्याकडे गेला आणि तुकोबरायांच्याकडे गेल्यानंतर दंडवत घातलं तुकोबरायांना आणि तुकोबरायांना प्रश्न केला. म्हणले महाराज आम्हाला जीवनात सुख लागू शकत नाही का? म्हणले नक्की लागेल. ऐका, सुख नक्की लागेल. म्हणले काय करावं लागेल? तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोये, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा, आपुला तो एक देव करुणी गावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. महाराज तुकोबराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा. कशा विना? सोपं आहे ना. मला म्हणतात तेने विना जीवा सुख नव्हे, पण कशा विना? अरे उत्तर आहे ना, आपुला तो एक जोपर्यंत आपला करून घेत नाही, महाराज म्हणतात तोपर्यंत तुम्हाला आम्हाला सुख नावाची गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. बरं म्हटले महाराज आम्ही एक करायला तयार आहोत, पण एक नेमका कोणता करायचा प्रश्न आहे. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देव सांगितले किती? 33 कोटी. गुरुजी बरोबर ना? किती? 33 कोटी. आता 33 कोटीतला कोणता निवडायचा प्रश्न आहे. 5 पक्षी आपल्याकडे आले तर कोणाला शिक्का मारावा प्रश्न उपस्थित होतो. किती जणांच्यात? आता 33 कोटीतला कोणता निवडायचा? हा जाऊ द्या, चला पुढं. नाही समजला आजपर्यंत तुकोबरायांनाच विचारू. तुकोबराय म्हणतात जो सगळ्यात मोठा आहे ना त्याला आपला करा. बळिया माझा पंढरीराव, जो या देवा साई देव, जो या देवा साई देवा, जो या देवा साई देवा. बळिया माझा पंढरीराव,
याला म्हणतात एसटी आल्याबरोबर हात करणं. बळीया माझा पंढरीराव जो हा देवांचाही देव. मला म्हणतात तो पंढरीश भगवान परमात्मा सर्व देवांचा देव आहे. महाराज तुम्ही प्रमाण दिलं त्या अनुषंगाने पुन्हा या ठिकाणी एक शंका उपस्थित करतो. शंका आहे बर का. पंढरीराव जर मोठा म्हणावं तर एका ठिकाणी एक प्रमाण आहे. जेव्हा नव्हते चरा चर तेव्हा होते. मग कोणतं पंढरपूर होत. मग कोणता पंढरीराव आपला करायचा आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती. मी बोललो ज्यावेळेस चर नव्हतं आचरही नव्हतं. पहिले कोटेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पायी. कानोबा तेरे 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 ते. हा वा. मग काय होत. पण त्यावेळेस सुद्धा तो भगवान परमात्मा होता. अरे ज्या भगवान परमात्माच्या सत्तेनं हे विश्व चालतं. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेनं तुम्ही गातात. ज्या सत्तेनं श्रोते मंडळी ऐकतात. अरे ज्या सत्तेनं महाराज बोलतोय ही सत्ता म्हणजे देव. विठ्ठल हो 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 ही सत्ता म्हणजे देव. पण आजपर्यंत त्याचीच आपल्याला ओळख नाही. मुद्दा लक्षात घ्या बर का. आजपर्यंत आपल्याला त्याची ओळख नाही. कोणाची म्हणा की देवाची. आजपर्यंत त्याची ओळख व्हायना ना. कोणाची देवाची. मला एक सांगा तुमचे झालेत ना. कळलं व्हायचेत. मग आता राहिले तसेच. हा आता मला एक सांगा तुमच्या या भागाला तुमच्या या गावाला नवरदेव अगोदर का मंडप अगोदर. हा मंडप या पाया पडतो म्हणून त्याच्यासाठी आधी विचारलं. सगळे मांडवा घालून गेलेत म्हणून तरी बरे. अगोदर काय हा सगळं वऱ्हाड येऊन बसले. ऐका सगळं वऱ्हाड येऊन बसले. पण नवरदेवत माहित नसेल तर. माऊली ज्ञानोबरायांची भाषा आहे. येवोनी वराडीनी बैसली आटेकी. येवोनी वराडी बैसली आटेकी. येवोनी वराडीनी बैसली आटेकी. परिभाषा आहे. हा माऊली ज्ञानोबराय म्हणतात वऱ्हाड अख्खं येऊन बसलंय पण नवरदेवच माहित नाही हो. हा मला एक सांगा तुमच्या भागाला मंडप आहे कोणाच्या अनुषंगाने. नवरदेवाच्या. जेवण आहे कोणाच्या अनुषंगाने. नवरी आहे
कोणाच्या अनुषंगाने? हा, वरमाई वरबाप आहेत. कोणाच्या अनुषंगाने? नवरदेवच नसन तर एवढा असून काय उपयोग? बरोबर ना? तद्वत महाराज म्हणतात वारी चालली देवाच्या अनुषंगाने, भक्ती चालली देवाच्या अनुषंगाने, सप्ताह चाललाय देवाच्या अनुषंगाने, कीर्तन चालले देवाच्या अनुषंगाने. मग तो माहितीये का? तो माहितीये का? अरे अजिबात नाही. म्हणून महाराज म्हणतात आधी त्या वस्तूची ओळख करा, अभंगाचं पहिलं चरण. ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, 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 ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना. नकाड राना जाऊ दरी, 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 नकाड रनिगान कुठे उडवान इथं, रनिगान कुठे उडवान इथं, रनिगान कुठे बुडवान 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 इथं. माझ्या पहिल्या जन्मामध्ये म्हणतात आधी त्या वस्तूची ओळख करून घ्या, त्या वस्तूविषयी त्या देवाविषयी ज्या काही तुमच्या आमच्या कल्पना आहेत त्या कल्पना टाकून द्या. मौली ज्ञानोबरांची परिभाषा आहे. मौली ज्ञानोबरा म्हणतात देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी, हा? निज देव नेणसी. मला म्हणतात देव देव फिरत आपण भरपूर फिरायला लागलोय, पण मला म्हणतात कुठं बी फिरायची गरज नाही, तीर्थाला जायची गरज नाही. न लगे तीर्थाचे ब्रह्मना, न लगे दंडाना मुंडाना, न लगे पंचानी साधना, तुम्ही आठवा मधुसूदना, रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, वा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव तुकोबरा म्हणतात न लगे तीर्थाचे ब्रह्मन, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. पण एक काम करा, तुम्ही आठवा मधुसूदना. महाराज म्हणतात तुम्ही त्या भगवान परमात्म्याला आठवा, बाज बाकी काय बी करू नका. म्हणजे आठवायचा, पण कुठं आठवायचा? ठाईचा बैसनी कराये कचित्ता, ठाईचा बैसनी कराये कचित्ता, ठाईचा बैसनी कराये कचित्ता, ठाईचा बैसनी
बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. म्हणजे ठाईच बसावं आणि कोणाला आवडावं? जो अनंत आहे, अनंत ब्रह्मांड जयेचे उदरी किंवा अनंत ब्रह्मांडे एक रोमी आईचे झेंडे. अरे ज्याच्या रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे आहेत तो भगवान परमात्मा, लांब नाही तर तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यातच आहे. ममैवांशे जीवलोके जीवभूते सनातन मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती. सर्व गटी राम दया देयका, सर्व गटी राम दया देयका. सूर्यप्रकाश एक सहस्र रवी, सूर्यप्रकाश एक सहस्र रवी. सर्व गटी राम दया देयका, सर्व गटी राम दया देयका. सूर्यप्रकाश सहस्र रवी, सूर्यप्रकाश हरिवड म्हणतात सर्व घटी राम देहादे एक. जनाबाई म्हणतात देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. नामदरा म्हणतात याच जन्मी ओळखी करा आत्मराम. सर्व संतांचं म्हणणं आहे देव आहे आपल्या जवळ आणि आपण आहे सोपं आहे ना देवाजवळ. पण आजपर्यंत आपल्याला आपल्यातला कळाला का? 24 तास आपण ज्याच्या सत्तेनं खातो पितो बोलतो सगळं काही करतो ती सत्ता म्हणजेच देवे. बस देव देव शोधे दुसरं फिरत नका. एक वाक्य बोलून पाहिजे, समजलं तर पहा, ऐका, लक्ष देऊन ऐका. आपण देवाला विसरतो पण देव आपल्याला विसरत नाही. लक्ष देऊन ऐका. आपण देवाला विसरतो पण देव आपल्याला विसरत नाही. तुम्ही म्हणताल महाराज असं कसं म्हणता? आपण त्याला विसरतो आणि तो आपल्याला विसरत नाही. खरंच आपण त्याला विसरतो पण तो आपल्याला विसरत नाही. आणि ज्या दिवशी तो आपल्याला विसरेल ना त्या दिवशी आपलं लय अवघड होईल. बोलू का? नाही बोलतोच. आता ऐका. आता तुम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर काय करणार? इथंच बसणार नाही. मग काय करणार? घरी जाणार आणि घरी गेल्याच्या नंतर जेवण करणार आणि झोपणार. आणि सकाळी जर देव उठवायचं जर विसरला तर मला काय कळतंय का नाही? सकाळी देव उठवायचं जर विसरला तर एवढे भजनी परत बोलवावे लागतील. कशाला? म्हणजे तो आपल्याला विसरत नाही. ऐका, म्हणून जीवन जगत असताना कोणाचे 5 गेले, 10 गेले, 20 गेले, 40 गेले, कुणी आज उद्यावरती आले, आता तरी त्या वस्तूची ओळख करून घ्या. तुकोबरा म्हणतात ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. त्या देवाविषयी तुमच्या आमच्या ज्या कल्पना झाल्यात ना त्या कल्पना टाकून द्या. कारण आपण तीर्थी धोंडा पाने देव रोकडा सज्जनी. या विश्वामध्ये जे देव दिसतात ना हे देव नाही, देवाचे अवतार आहे. अवताराच्या राशी तो हा अनंत रूपे अनंत वेशी देखीला. पण देव याच्यापेक्षा वेगळा आहे. देव याच्यापेक्षा भिन्न आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जे सत्ता आहे ते सत्ता म्हणजे देव आहे. पण आपण नको त्याच्या पाया पडायला लागलो, नको त्याला देव देव करायला लागलो. अरे तुकडोजीचा महाराज म्हणतात ए दगडाचा रे देव केला वडारी त्याचा बाप झाला. देव केला वडारी त्याचा बाप झाला. मातीचा रे देव केला कुमार त्याचा बाप झाला. मातीचा रे देव केला कुमार त्याचा बाप झाला. सोन्याचा रे देव केला सोनार त्याचा बाप झाला. सोन्याचा देव केला सोनार त्याचा बाप झाला. देव देव म्हणती भलत्या येड लागलं जगाला देव देव म्हणती भलत्या. लागलं जगाला देव देव म्हणती भलत्या. येड लागलं जगाला देव म्हणती भलत्या. कसं येड लागलं जगाला देव देव म्हणती भलत्याला. मला म्हणतात येड लागलं हो जगाला, नको त्याला देव देव करायला लागले आणि जीवनात दुःख भोगायला लागले, सुखापासून अलिप्त राहिले. महाराज म्हणतात मी त्या वस्तूची ओळख करून घेतली आणि मी त्या सुखापर्यंत जाऊन पोहोचलो. सर्व सुख आलो सर्व अलंकार
आनंदी निर्भय डुलत असू. मला आता कोणतंही भय राहिलं नाही, कारण मी त्या सुखापर्यंत जाऊन पोहोचलो. मग तुम्ही एक काम करा, दुसरीकडं काय फिरत बसू नका. जर फिरला तर काय होईल, अभंगाचं दुसरं. जणी झालं कोठे बुडवाल हित, जणी झालं कोठे बुडवाल हित, जणी झालं बुडवाल हित, जणी झालं कोठे बुडवाल हित. हो जणी झालं कोठे बुडवल हित, जणी झालं कोठे बुडवाल हित. जणी झालं कोठे बुडवाल हित, जणी झालं कोठे बुडवाल हित. विचारी मनात, विचारी मनात आपुलिया, जणी झालं कोठे बुडवाल हित, जणी झालं कोठे बुडवाल हित. मनात विचारी मनात आपुलिया, जणी झालं कोठे बुडवाल हित, जणी झालं कोठे बुडवाल, जणी झालं कोठे बुडवाल हित. विचारी मनात आपुलिया, विचारी मनात आपुलिया. जणी झालं कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया, विचारी मनात आपुलिया, आपुलिया, आपुलिया. मला म्हणतात जणी झालं कुठे बुडवाल इथं. जर दुसरीकडे जर फिरत बसलात तर मला म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी बुडले जातात. मग एक काम करा, काय करा, विचारी मनात आपोलिया, आपल्याच मनामध्ये त्या गोष्टीचा शोध घ्या. कोणत्या? त्या भगवान परमात्म्याचा. पुन्हा एक वाक्य बोलून द्यायला ऐका, देव लांब नाही. लक्ष देऊन ऐका, देव लांब नाही, तो आपल्याच जवळ आहे. फक्त आपल्यातलाच आपल्याला प्राप्त करायचा आहे, बस बाकी काहीच नाही, दुसरं काहीच करायचं नाही. हा, देव देव शोधायला लांब जायची गरजच नाही. मला एक सांगा, तुमच्याकडे विहीर खणतात का बोर खणतात? विहीर दोन्ही पण आहे का? मग जमते. मग मला एक सांगा बाबा, तुमच्या भागाला, आता मी नवीन आहे तुमच्या भागाला, तुमच्या भागातल्या मला काही गोष्टी माहित नाही. मला एक सांगा, विहीर कांदत असताना विहीर आधी का पाणी आधी? हा, विहीर आधी. नक्की? ठीक आहे बाबा, तुमचं काय म्हणणं? पाणी आधी. हा, जमला. आता तुम्ही विहीर म्हणा आणि तुम्ही पाणी म्हणा, जुळलं मग. हा, ठीक आहे, तुमच्या दोघांच्या प्रश्नाची उत्तर देऊ आपण गुरुजी. हा, हे वेदांतिक प्रक्रिया हरिभक्त परायण गुरुवरे राजाराम बाबा जगताप यांच्या मुखातल्या प्रक्रिया आहेत. हा, पण मला एक सांगायचे, तुमचं काय म्हणणे, आधी काय आहे? विहीर. आणि मी पाण्याच्या आधी काय सांगतो? पाणी. मग आता आधी काय? जुळलं. मग आता आधी काय? तुमचं काय म्हणणं आहे, आधी काय? पाणी. आणि पाणी कधी लागत? या पाया पडून. खरं काय? खरं दोन्ही खरं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तुमच्याकडे जागरण गोंधळ होतं का? जागरण गोंधळ होत, त्याला ते वाजवतात, त्याला काय म्हणतात? संबळ. जुळलं. त्याला संबळ नाही म्हणत. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळ, तुमचा घाला गोंधळ त्याचे हरिनाम संबळ, तुमचा घाला या गोंधळ
हरिनाम संबळ. संबळ म्हणतात, संबळ नाही. आता ते संबळ वाचतं कसं, एक काडी गुरुजी वाकडी, एक काडी सरळ, वाकडी काडी कळते. घुंबळूम सुंबळूम घुंबळूम सुंबळूम घुंबळ. हे बी कर ते बी कर, कीर्तन कर तमाशा करा, मंदिर कर दाबा करा, हिर करी पाणी. जुळलं ना आता. नेमकं खरं काय, हा खरं काय. पण एक काडी असते ती अजिबात इकडे येत नाही, ती इकडच नाचते. टक 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 टक. हेच कर हेच कर हेच कर हेच कर हेच कर हेच कर हेच कर, अजिबात इकडे येत नाही. चांगला विचार जर केला, जमिनीमध्ये पाणी प्राप्तच आहे, अप्राप्त नाही. लक्ष देऊन ऐका. जमिनीमध्ये पाणी प्राप्तच आहे, अप्राप्त नाही. फक्त प्राप्त असणाऱ्या पाण्यावरती दगड माती धोंड्याचं आवरण आले. फक्त तेवढं आवरण मशीनच्या साह्यानं काढून फेकून द्या. पाणी जमिनीत प्राप्तच आहे, शोधायला जायची कुठं गरज नाही. तद्वत देव तुमच्या आमच्यात प्राप्तच आहे, अप्राप्त नाही. फक्त प्राप्त असणाऱ्या पाण्यावरती, प्राप्त असणाऱ्या देवावरती विकारांचं आवरण आले. तेवढं फक्त विकारांचं आवरण बाजूला काढा. तुका म्हणे देह भरीला, पण कधी काम क्रोध केले घर रीत, काम क्रोध केले घर रीत, काम क्रोध केले घर रीते, काम क्रोध केले घर तुकोबऱ्या म्हणतात, ज्या वेळेस दगड माती धोंड्याचं आवरण बाजूला गेलं, विहीर पाण्यानं आपोआप भरणार आहे. तद्वत षड विकारांचं, पंच विषयांचं आवरण याच्यातलं बाजूला गेलं की हा देह सुद्धा त्या भगवान परमात्म्यानं भरणार आहे. एक दृष्टांत सोपा मानतो. काय झालं, एक साधू महाराज होते. लक्ष देऊन ऐका. जवळजवळ 24 वर्ष हिमालयामध्ये तपश्चर्या केली, आणि हिमालयामध्ये तपश्चर्या करून आल्याच्या नंतर एका दुकानामध्ये आले. किराणा मालाचं दुकान होतं. किराणा मालाच्या दुकानामध्ये आल्याच्या नंतर ते दुकानदाराला विचारलं. आता बऱ्याच दिवसानं आले, त्याच्यामुळं काय किराणा मालाच्या दुकानाच्या सामानाची काय नावं माहित नव्हती त्या साधूंना. मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला विचारायला सुरुवात केली, ओ व्यापारी काका, या बरणीमध्ये काय आहे? म्हणले या बरणीत हळद आहे. म्हणले तिच्या शेजारच्या बरणीत? म्हणले मीठ आहे. म्हणले त्याच्या शेजारच्या बरणीत? म्हणले जिरी. म्हणले त्याच्या शेजारच्या बरणीत? म्हणले मोहरी. म्हणले त्याच्या शेजारच्या बरणीत? म्हणले गोळ्या आहेत. त्याच्या शेजारच्या बरणीत? म्हणले चॉकलेट आहे. चलू द्या त्याच्या शेजारच्या बरणीत. किती मालाची यादी सांगता येणार नाही, एवढ्या मालाची यादी. पण बऱ्याच बरण्या मांडलेल्या होत्या. त्या बऱ्याच बरण्या मांडल्याच्या नंतर बरण्यांच्या पाठीमाग एक बरणी होती. आता त्या साधू महाराजांनी त्या व्यापाऱ्याला विचारलं. म्हणले आता काकाच मला एक सांगा, त्या शेवटच्या बरणीत काय आहे? म्हटले त्या शेवटच्या बरणीत शिव आहे. समजते का? काय डोक्यात बसते का? नाही. मग फोडतो अजून, ऐका. म्हणले काय आहे? म्हणले त्या शेवटच्या बरणीत शिव आहे. म्हणले शिव म्हणजे काय? मी आजपर्यंत काय हा पदार्थ ऐकला नाही. मग कसला आहे शिव? म्हणले महाराज तुम्हाला आजपर्यंत कळलं नाही का? व्यापारी दादानं दिलेलं उत्तर ऐका, तेवढंच उत्तर बरोबर घेऊन जा, का परमार्थ समजेल. हा. म्हणले महाराज तुम्हाला अजून कळलं नाही का शिव म्हणजे काय? म्हणले नाही कळलं. म्हणले महाराज तुम्हाला म्हणून सांगतो, जी बरणी मोकळी आहे ना, त्या मोकळ्या बरणीला आम्ही मोकळी बरणी म्हणत नाही, आम्ही तिला शिव म्हणतो. साधू महाराजांच्या मनामध्ये विचार आला, अरे जोपर्यंत आपण मोकळं होत नाही,
जोपर्यंत सगळी जात नाहीत तोपर्यंत तो शिव या मंदिरामध्ये वास करू शकत नाही. विढाल विढाल विठ्ठल 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 तो शिव आहे ना, ते शिव आपल्या जवळ आहे. मला म्हणतात आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. जोपर्यंत आपण त्या आपल्या जीवामध्ये त्या शिवाला पाहत नाही तोपर्यंत आत्मसुख आपल्याला उपभोगता येणार नाही. मग एका साधकानं प्रश्न केला, म्हटले महाराज आम्हाला त्या शिवाला आपलंसं करायचे, महाराज आम्हाला त्या शिवाला आमचं करून घ्यायचे, मग आम्ही नेमकं काय करावं? म्हणजे एकच काम करावं लागेल. काय करावं लागेल? समर्थ साधूचे पाय धरावे लागतील आणि साधूकडनं तो मार्ग समजून घ्यावा लागेल. त्याच वेळेस तुम्ही त्या वस्तूची ओळख करून घेऊ शकता. कारण सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय कधी मधी. आधी आधी होय आपलं कधी मधी चाललंय ना, अंगाला आला ताप देवा तू आमचा बाप, अंगाचा गेला ताप देवा तुझ्या बापाचा मी. आपलं असं चाललंय हो. म्हणून म्हणलं कधी मधी. अरे कधी मधी धरून नाही, आधी आधी त्याचं पाय धरावं लागते. पण साधूची भेट होणं अवघड आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली, पण त्या देवानं जर कृपा केली, त्या देवानं जर करुणा केली तर निश्चित संत आपल्या जीवनात येतील. मग ज्याला वाटतं त्या देवानं आपल्यावर करुणा घ्यावी, ज्याला वाटतं देवानं आपल्यावरती करुणा करून संत भेट आपल्याला घडून यावी, ज्याला वाटतं तो हृदयस्थ असणारा भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला अनुभवाला यावा, त्यांनी एकदा आपले सगळ्यांनी हात वरती करा आणि त्या देवाचं भजन करा. विठोबा जय जय गोपाळ कुमारी हरी हो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबाई जय जय विठोबा रखुमाई जय गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी जय जय गोपाळ कुमारी कुमार गोपाळ कुमारी डोबार कुमार गोपाळ कुमारी डोबार कुमार गोपाळ कुमारी डोबार कुमार गोपाळ मला म्हणतात ओळखा रे वस्तू सांडणारे कल्पना, नकाड राना जाऊ जनी, जनी जाल कोठे उडवाल हित, विचारी मनात आपोलिया. आपोलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपोलिया. मला म्हणतात आपल्या जीवामध्ये त्या शिवाला पहा, पण पाहत असताना समर्थ साधूला शरण जा. कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आमच्यासारख्या महाराज लोकांच्या किती पाया पडले तरी उपयोग होणार नाही. तुम्हाला संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागेल. हा, कारण संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. एक वाक्य बोलून जाईल. एखाद्याच्या घरची लाचारी करण्यापेक्षा, वाक्य लक्ष देऊ नाही का, एखाद्याच्या घरची लाचारी करण्यापेक्षा, लाचारी जीवन जगण्यापेक्षा संतांच्या द्वारचं कुत्र होऊन जीवन जगा तरी उत्तम अशी कीर्ती उरल्याशिवाय राहणार. संतांच्या द्वारचं कुत्र संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी. म्हणून चांगल्यांच्या संगतीत जा. संगत करे सज्जन की तो हो गई तो बात, संगत करे गदे की तो खा गई तो लात. चांगल्यांच्या संगतीत गेलं चांगले विचार ऐकायला मिळतील. संगत करावी, लक्ष देऊ नाही का. अरे संगत करावी माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या विचारांची, संगत करावी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या विचारांची. अरे संगत करावी
राजा शिवछत्रपतींच्या विचारांची अरे संगत करावी, माझ्या धर्मवीर संभाजीराजांच्या विचारांची अरे संगत करायची असेल तर राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या विचारांची करावी. अरे संगत करायची असेल तर 12 वर्षाचा बाल शिरीष कुमार ज्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी या देहाचं बलिदान वयाच्या 12व्या वर्षी दिलं, अशा शिरीष कुमारांच्या विचाराची संगत करावी. निश्चित उत्तम अशी कीर्ती उरल्याशिवाय राहणार नाही. चांगल्यांची संगत करावी, हा विचारांची संगत असली पाहिजे, सद्गुणांची संगत असली पाहिजे, तर जीवन घडतं, अन्यथा जीवन बिघडतं. हा लक्ष देऊन ऐका. माझ्या मावळ्यांनी संगत केली छत्रपतींच्या विचारांची, काय होतं लक्ष देऊन ऐका. किती निष्ठा होत्या, किती प्रेम होतं, किती भाव होता, किती विश्वास होता. अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहणारा मावळा एक एक मावळा होता. तो सत्तेसाठी लढत नव्हता, पदासाठी लढत नव्हता, तो फक्त मरण्यासाठी लढत होता. याला म्हणतात मावळा. एकदा छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याला जात होते आणि गोवळकोंड्याला जात असताना मजल करत 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 चाललेले आहेत. जाता 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 एके ठिकाणी अचानक पालखी थबकली गेली. का पालखी थबकली म्हणून राजांनी विचारलं, काय झालं, पालखी का थांबवली? तेवढ्यात एक मावळा पळत आला. राजा, गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे गोवळकोंडा जो कोसो दूर आहे, मग काय इथं आलात? राजांनी पालखी खाली ठेवायला सांगितली. खाली ठेवल्यावर राजे बाहेर आले आणि विचारलं बादशाला, अरे बादशाह, गोवळकोंडा तो कोसो दूर आहे, मग तू या ठिकाणी का आलास? त्यावेळी त्या कुतुबशाहने दिलेलं उत्तर ऐका. माझा राजा किती श्रेष्ठ होता, माझा राजा किती मोठा होता. अरे त्या गोवळकोंड्याच्या बादशाने दिलेलं उत्तर आहे. तो गोवळकोंड्याचा बादशाह म्हणतोय, अरे ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, अरे ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी दऱ्याखोऱ्याचे मावळे एकत्र करून मुघली सत्ता घालवण्याचा प्रयत्न केला, आदिलशाही सत्ता घालवण्याचा प्रयत्न केला, असा श्रेष्ठ असणारा राजाची पावलं माझ्या राज्याला लागण्याच्या अगोदर त्या राजाच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लागावी याच्यासाठी मी इथं आलोय. एवढा मोठा आपला राजा. मग या ठिकाणी बादशाहनं स्वतः पालखीला कांदा दिलाय. मजल करत करत पालखी गोवळकोंड्यामध्ये आली. पाहुणचार वगैरे सगळं झाला. तद्वत त्या बादशाहनं राजांना आपण कमवलेली प्रॉपर्टी, संपत्ती दाखवायला लागला. मजल करत करत दोघं राज्यातनं फेरफटका मारते. फेरफटका मारत असताना कुतुबशाह सांगतोय, अराज ही पहा आमची अश्वशाळा, राज ही पहा आमची शस्त्रशाळा, महाराज हे पहा आमचा दारुगोळा. असं करता 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 कुतुबशाह एका ठिकाणी थबकला. जसा कुतुबशाह थबकला तसा या ठिकाणी राजांनी पाहिलं तर बलाढ्य असे कर्नाटकी बुलंद हत्ती. बादशाहने विचारलं, राज हे पहा कर्नाटकी बुलंद असे हत्ती, तुमच्याकडे असतील ना असले हत्ती? काय उत्तर द्यायचं राजे विचार करायला. माझ्या सह्याद्रीच्या कडा कपड्यामध्ये, माझ्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये हत्तीसारखा अवजड असणारा प्राणी चालू शकत नाही, पण काय उत्तर द्यावं? माझ्या राजांची बुद्धिमत्ता पहा. माझ्या राजाने ताटकन उत्तर दिलं, बादशाह एवढे तुझ्यासारखे बलाढ्य असे मध्यधुंद झालेले हत्ती माझ्याकडे नाही, पण हत्तीच्या बळाची माणसं मात्र माझ्याकडे आहेत. बादशाह विचार करतोय, हत्ती केवढा, माणूस केवढा, त्याचं बळ केवढं, आणि काय पण बोलून राहिले, असलं कुठं असते का? मग बादशाहने विचारलं, मग एखादा सोबत आणलंय का? म्हणले का नाही. म्हणले आहे का कोण? म्हणले आहे की. आवाज दिला, येसाजी. 5 फूट हाईट असणारा येसाजीनं टुनकन राजांच्या पुढामध्ये उडी मारली, आणि जशी उडी मारली तसा मुद्रा केला, राज आज्ञा असावी. काय ती प्रेरणा असेल, काय विश्वास असेल. इथं एखादी चाल म्हणायला म्हटलं तरी अंग अहमपणा येते. पण हे काय? अरे हे मावळे जगत होते सत्तेसाठी नाही तर मरणासाठी जगत होते. बादशाह पाहतोय, म्हणजे हा हत्ती केवढा, हा केवढा, आणि हा हत्तीच्या बळाचा माणूस, म्हणजे का असू शकत नाही? कसला विश्वास असेल, कसला प्रेम असेल हो एकमेकाचं.
म्हणले मग खेळणार का माझ्या हत्ती बरोबर झुंज? म्हणजे का खेळणार नाही. दुसऱ्या दिवशी मैदान भरलं गेलं. दिवसभर या ठिकाणी आणि रात्रभर त्या हत्तीला दारू पाजण्यात आली, गाजा पाजण्यात आली. मंद धुंद केला हत्ती. पिसाळल्यासारखा हत्ती करायला लागला. मोठमोठा चित्कार ठोकायला लागला. दुसऱ्या दिवशी मैदान भरलं गेलं. सगळ्या गावामध्ये दौंडी गेली. आज या ठिकाणी आपल्या गोवळकोंड्याच्या हत्तीची आणि सह्याद्रीच्या हत्तीची झुंज होणार आहे. सगळ्यांनी हजर राहावं. सगळा दरबार भरला गेला. 2 शामियाने टाकण्यात आली. एका बाजूला छत्रपतींचा शामियाना आहे, एका बाजूला वाच्याचा शामियाना आहे. मैदान रंगलं गेलंय. सनई चौकडे वाजायला लागले, ढोल ताशा वाजायला लागले. सगळेजण म्हणायला लागले, ए साजी अरे जाशील फुकाचा फेर पाठीमाग. मग फिरणारा नव्हता, तो माझ्या राजांचा मावळा होता. मैदान रंगलं गेलं, मैदान भरलं गेलं. येसाजी राजांच्या पुढ्यात गेला, राजाला मुद्रा केला. जसा येसाजीला मुद्रा केला, राजे ताडकन उठून उभे राहिले. येसाजीच्या जवळ गेले, कडकडून मिठी मारली. डोळ्यामधनं अश्रूचे थेंब यायला लागले. येसाजीने हातानं अश्रू पुसले. राज रडायचं नाही, राज लढायचं. हा काय प्रेम, काय प्रेम. मग राजाने स्वतःच्या कमरेला असणारी भवानी काढली. ती भवानी काढली आणि येसाजीच्या हातात दिली. येसाजी त्याच वेळेस म्हणला, महाराज कृतकृत्य झालो, इच्छा केले ते पावलो. तुम्ही सांभाळिले संधी, भय निरसले कंती. आता तुका म्हणे काळ आता न करू शके बळ. आता काळ सुद्धा मला काही करू शकत नाही. हा मग या ठिकाणी दरबार भरला, मैदान भरलंय. हत्ती मैदानामध्ये सोडलाय आणि मैदानामध्ये सोडलेला हत्ती आलाय. येसाजीनं या ठिकाणी पळ काढलाय. हत्ती तिकडनं पळत आलाय. सगळेजण म्हणायला लागले, ए साजी फेर पाठी. अरे जाशील फुकाचा, मरशील फुकाचा. अरे हत्ती केवढा, बळ तू केवढा. पण तो येसाजी होता, माग फिरणारा नव्हता. या ठिकाणी दोघांची झुंज लागायला लागली. जवळ हत्ती जवळ आला की येसाजी चक्रा द्यायचा, येसाजी बाजूला जायचा. तसा हत्ती धावून यायचा. हत्तीचा जसा धावून यायचा तसा येसाजी बाजूला व्हायचा. हत्ती चवताळला. हत्तीला राग आलाय. मध्यतुंद झालेला हत्ती आहे, घामाघूम झालेला हत्ती आहे. येसाजी सुद्धा घामाघूम झालेला आहे. काय हे शौर्य, काय हे ताकद. सगळेजण म्हणायला लागले, अरे फेरपाटी. अरे जाशील फुकाचा, मरशील फुकाचा. पण तो ऐकणारा नव्हता. पण तेवढ्या त्या ठिकाणी एक गंमत झाली. त्या हत्तीनं मोठा चित्कार ठोकला, सोंड वरती केली, गरगर फिरवली आणि गरगर फिरवून या ठिकाणी येसाजीला सोंडेमध्ये पकडलं. सगळ्यांनी डोळे झाकले. गेला. अरे येसाजी फुकाटचा गेला रे, मेला. सगळ्यांनी डोळे झाकले. पण तो माझ्या राजांचा मावळा होता. तो येसाजी होता, मरणाऱ्यातला नव्हता. वीज चमकावी त्या चपळतेने येसाजी चमकला. कमरेला असणारी भवानी काढली आणि सापकन त्या हत्तीच्या सोंडावरती पाडली. आणि माझ्या सह्याद्रीच्या हत्तीनं कर्नाटकी बुलंद हत्ती धाड दिशी जमिनीवरती कोसळल्याच्या नंतर सगळे जणांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आणि टाळ्यांचा कडकडाट केल्याच्या नंतर बादशाह स्वतः उठून उभा राहिला आणि गळ्यामध्ये असणारा हार घेतला. नवरत्नांचा हार काढला. येसाजीच्या जवळ आला आणि येसाजीच्या जवळ आयून येसाजीच्या गळ्यात घालणार. तोच येसाजी पाठी फिरला. म्हणला, राग आला बादशाला. म्हणजे येड लागलं काय, डोकं बिकं फिरलं काय. पृथ्वी मोलाचा नवरत्नाचा हार मी तुला देतोय. त्यावेळेस येसाजीने दिलेलं उत्तर ऐका. तेवढंच उत्तर बरोबर घेऊन जा आणि तरुणांनी तेवढ्याच उत्तराचा विचार करा. त्यावेळेस दिलेलं येसाजीनं उत्तर आहे, आम्हाला कोणाच्या हाराची गरज नाही, आम्हाला कोणाच्या सत्तेची गरज नाही, आम्हाला कोणाच्या प्रॉपर्टीची गरज नाही. बस फक्त आमच्या पाठीवरती आमच्या राजांची शब्बासकीची थाप मिळावी याच्यासाठी आम्ही लढतो. बस दुसरं कशासाठी नाही. मग लढायचंय त्याच्यासाठी लढावं. जगायचंय त्या भगवान परमात्माच्या भक्तीसाठी जगावं. निश्चित उत्तम अशी कीर्ती उरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करता करता असाच निष्ठा समर्थ सद्गुरूच्या पायावरती ठेवा. हृदयस्थ असणारं आत्मतत्व आपलं सब करून घ्या. आणि ते करत घेत असताना महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे. बुद्धी लीन व्हावे तुका म्हण. बुद्धी लीन व्हावे तुका म्हण. जनी
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज असो यथामते यथा अवकाशित पर्यंत येऊन पोहोचलो. अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे जशी तुमच्या मायबापांची जशी तुम्हाला साधू संतांची सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूतीलीन व्हावे तुका म्हणे. महाराज म्हणतात त्या आत्मस्वरूपामध्ये जावं आत्मसुख उपभोगावं. पण ते आत्मसुख उपभोगायचं असेल तर समर्थ सद्गुरूला शरण जा. आणि या ठिकाणी झालेली सेवा पुणे सर्वांच्या समत करतो. खऱ्या अर्थाने गजर झाला पाहिजे. ऐका गजर झाला पाहिजे पण तो माऊलीचा झाला पाहिजे माझ्या तुकोबरायांचा झाला पाहिजे. मग एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि त्यांचा एकदा गजर करा. तुकाराम 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 महाराज तुकाराम 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 हे निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले कोरे वेडे वाकुरे उतरे अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार वे आपुला अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की महारुद्र हनुमान की जय.